महाराष्ट्राच्या राजकारणात एक घडामोड घडली. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळेस ओमराजे म्हटलं होती की माझ्या कार्यकर्त्याला साधी डीपी भेटत नाही, लाईटची डीपी भेटत नाही, त्यामुळं मला सत्ताधारी पक्षात जावं लागतं आहे, विरोधात असल्यानंतर काम होत नाही, अशी त्यांनी भावना बोलून दाखवली आणि त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र विरोधात असणाऱ्या आमदार खासदारांनाच डीपी भेटते नाही, तर वास्तव वेगळं आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारांनी पाठपुरावा करूनही त्यांना लाईट डीपी भेटत नाही, वीज कनेक्शन भेटत नाही, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव आहे माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील धामणी गावचं. धामणी गावातील शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन मिळावं, वीज डीपी मिळावी, याच्यासाठी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. नक्की काय विषय आहे हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं की मी विरोधात आहे, माझ्या शेतकऱ्याला साधी लाईटची डीपी भेटत नाही, म्हणून मी सत्ताधारी पक्षात जातो आहे. आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते आहात, तर सत्ताधारी पक्षात असूनही तुम्हाला डीपीसाठी संघर्ष करावा लागतो, वीज कनेक्शनसाठी संघर्ष करावा लागतो आहे. वास्तव काय आहे आणि तुम्ही हे आमरण उपोषण का करताय? आम्ही आमरण उपोषण करायचं कारण असं आहे, माहिती सांगलं, वीज कनेक्शन संदर्भामध्ये डिप्या भेटत नाही आमच्या उपसा जलसिंचन योजनेला. आणि या ठिकाणी साहजिक आहे की आम्ही 2-3 वेळा याच्या पाठपुरावा केला, एकदा लाक्षणिक उपोषण केलं, तरीसुद्धा लोकप्रतिनिधी असतील, सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष सगळे आम्हाला भेटा त्याविषयी आले होते. त्या लाक्षणिक उपोषणामध्ये मार्च महिन्यामध्ये सर्वांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं. त्यानंतर आज तागत कुठल्या प्रकारचा आम्हाला डीपी कनेक्शन, वीज कनेक्शन आमच्या कोणी संपर्क केला का भेटलेलं नाही. व उलट महावितरणचे अधिकारी गेले महिनाभर आमच्या मागं लागले, तुम्ही सोलर घ्या, सौर ऊर्जेवर तुम्हाला चालवायचं आहे, आमचे आधार कार्ड आणि ते जमा करायचं काम चालू आहे. त्यामुळं ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला आमरण या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे की पुन्हा एकदा सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, पुन्हा एकदा लक्ष घाला आणि तो प्रश्न तर या ठिकाणी निर्णय ह्या अधिवेशनामध्ये घ्यावा, असं आम्हाला विनंती आहे. किती योजना तुम्ही केलेल्या आहेत आणि खर्च किती आला आहे त्यासाठी? टोटल आमच्या धामणी गाव 9 आणि पहाडदाचे आमचे जोडून 10 अशा एकूण 10 योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्या 10 योजनांसाठी एकूण खर्च 7 कोटी रुपये झालेला आहे. आणि त्याचं व्याज 81 लाख रुपये, 90,000 रुपये, 81,90,000 म्हणजे टोटल 82 लाख रुपये व्याज आम्ही 1 वर्षापोटी भरलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एकूण सगळी 428 कुटुंब या योजनेवरती अवलंबून आहेत. त्यामध्ये 2,000 तरी माणसं आहेत, कुटुंब संख्या आहे. शेती किती भिजणार आहे? एकूण शेती आमची 978 हेक्टर म्हणजे 1000 एकर याची शेती ओलिताखाली येणार आहे, जी कोरडवाहू जमीन आहे, बारमाही बागायती नाही आहे, फक्त हंगामी पीक आम्ही घेत असतो. जर ही योजना झाल्या, सक्सेस झाल्या, म्हणजे आम्ही आमच्या पैशाने केलेले, हे शासनाने नाही करून दिलेले आम्हाला, आम्ही वीज मागतोय, ते झाल्या तर 1000 एकर जमीन आमची बागायती होईल. पण सत्ताधारी आमदार आहेत, माजी मंत्री वळसे पाटील हे स्वतः पाठपुरावा करतायत, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही यश येत नाही, तर यामागचं खरं कारण काय? यामागचं खरं कारण असं आहे की वळसे पाटील ज्या साहेबांनी अधिवेशनामध्ये बोलले होते बजेटच्या, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, उत्तर दिलं. मग चीफ इंजिनियर, हा जो चीफ इंजिनियर काकडे नावाचा व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीने सगळं खोटा अहवाल दिला, निगेटिव्ह. कारण की त्याचे रिपोर्ट आमच्याजवळ आहेत की त्यांच्यासोबत आम्ही फिरत होतो. सोलर जी उजवा डिंबाचा कॅनल आहे जारकरवाडी धामणी खिंडीमध्ये, तिथून द्रोणागिरी मळ्याची लाईन फक्त 2.5 किलोमीटर जी पहिली लाईन आहे, जी कमी अंतराची आहे, त्या ठिकाणी येणारं पाणी, जे पाणी पडत होतं त्या ओढ्यामध्ये, त्यामध्ये तो 6चा पाईप होता, तो परत कमीच निमा भरून चालला, 3, 3.5, 2.5 भरून चालला होता. आणि त्यांनाच आम्ही तिथूनच घेतलं. सगळे सोबत 70-80 ग्रामस्थ होतो. जो आमची दुसरी जुनी योजना आहे जी विजेवरती चालू आहे, ती सेम तेवढीच HP आहे, त्याला हेड आहे जास्त उलट 70-80चं. त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी 5 किलोमीटर त्यांना ती योजना दाखवली, तर त्यावेळेस तो 6चा पाईप 5-5.5 इंच भरून चालला होता. म्हणजे एवढं विजेला त्या ठिकाणी कनेक्शनला त्या ठिकाणी पाणी येत होतं. म्हणजे सोलरवर योजना चालणार नाही, वीज कनेक्शनच पाहिजे त्यासाठी. पण ह्या चीफ इंजिनियरच्या आडून सरकारच तुमची दिशाभूल करते का? थोडक्यात तसंच आम्हाला वाटतं. म्हणून तर आम्ही या आमरण उपोषणाला बसलेलो आहे की आता नाही तर कधीच नाही, ही आमची भूमिका आहे, करो या मरो. जर आता झालं नाही 2 दिवसामध्ये तर आम्ही मोठं या ठिकाणी उग्र आंदोलन करीन. आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा सुद्धा इशारा दिलेला आहे. काल या ठिकाणी आमचे सुभाषिनी जाधव यांनी सांगितले, जर नाही भेटत गुरुवारी या ठिकाणी ते फाशी घेणार आहेत. पण आम्ही ग्रामसभेत त्यांनी फाशी घ्यायची गरज नाही, फाशी आपण सरकारला द्यायला पाहिजे. सरकार काय करते मग? शेतकरी तुम्ही सांगता आत्महत्या करताय, आज पाहता एवढ्या मोठ्या संख्येने रोज शेतकरी आत्महत्या करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि या ठिकाणी शेतकरी स्वतः जर खर्च करून आम्हाला फक्त वीज कनेक्शन मागतोय ना, आम्ही दुसरा आमचा हक्क आहे तो,
आम्ही तुमच्याकडे फुकट मागत नाही, फुकट तुम्ही उपसजी जो केलेला नाही तर आम्ही आमच्या पैशाने केल्यात. वीजसुद्धा आम्हाला तुम्ही DP कनेक्शन जे सर कोटेशन भरून घ्या, त्यानंतर जे वीज दर आहेत जे शेतकऱ्याला ते लावून आम्ही वीजसुद्धा भरायला तयार आहे ना, वीज बिल. ताई, मागच्या वेळेस लाक्षणिक उपोषण केलं तुम्ही आणि आता आमरण उपोषण करतायत माजी सरपंच, तर आता पुढची दिशा काय असणार आहे तुमची? नाही, यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. 2-3 शेतकरी तर म्हटले आम्ही इथंच आत्मदहन करणार आहे. आता गुरुवारी श्वेताताई ढोबळे स्वतःही काल येऊन म्हटल्या की आम्ही सुद्धा याला पाठिंबा देणार, आम्ही स्वतः इथं उपोषणाला बसणार आहोत. अशा प्रकारे हे तर होतच राहील, पण मग आम्ही इथं नाही, आता डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन मग आता उपोषणाला बसू. हे जे सरकार आहे हे थोडे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे का? नक्कीच ते सोलरवर जास्त भर देता येते, पण आम्ही तुमच्या सोलरचा आदर करून इथं तुम्ही जे प्रायोगिक तत्वावर प्रयोग केला तो सक्सेस होताना दिसत नाही आहे. तुम्ही 25 HP मोटारी जर इथं तुमचं जर पाणी 5 हॉर्स पॉवरनी जर पडत असेल तर काय कामाचं नाही आहे ते आम्हाला. बरं, त्या एका व्यक्तीची नाही आहे ती स्कीम. 15-15, 20-20 शेतकरी त्याच्यामध्ये आहेत, प्रत्येकाच्या बाऱ्या लागलेल्या आहेत. आमच्यातच भांडणं होतील ना त्याच्यातून. राजकारणाचा काही भाग आहे का या कनेक्शन न मिळण्यामध्ये? आम्हाला हे काही कळत नाही राजकारणाचा भाग आहे किंवा काय. आम्हाला आमचा फक्त DP मिळाली पाहिजे, वीज कनेक्शन मिळालं पाहिजे, आमची हीच भावना आहे याच्या मागे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी तर कोणी आलेलं नाही, मग तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दारात जाणार आहे असं म्हणताय, तर मग पुढचं तुमचं ते आंदोलन त्या प्रकारचंच असेल का? नक्कीच आम्ही करणारच ते. नाही कोणी गेलं तर आता मी जाणार, मग मी तिथं जाऊन बसणार. मग आपण धामणीमध्ये आहोत आणि या ठिकाणी खरंच दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची. कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांनी मोटारी बसवलेल्या आहेत, पूर्ण योजना तयार आहे. असं नाही की त्यांना कनेक्शन घ्यायचं आणि मग योजना करायच्यात. कोट्यवधी रुपये खर्च करून योजना तयार आहेत, मोटारी खरेदी केलेल्या आहेत, मात्र वीज कनेक्शन दिलं जात नाही. सोलरवर योजना चालवा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं जाते. मात्र सरकारचीच सोलरची ही भूमिका असल्यामुळं फक्त या ग्रामस्थांची दिशाभूल केली जाते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, धामणी. एवढं सगळं होतंय का? फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.